कडे पण जायचंय, त्यापूर्वी डॉक्टर आशा मिरगेंकडे मी जातोय. डॉक्टर आशा मिरगे प्रकरण आता सगळ्या बाजूने तुम्ही पाहिलेलं आहे. तुमचं पहिलं याबद्दलचं विश्लेषण काय? नमस्कार प्रसन्ना, मी विनंती करेल तुम्हाला की 2-1 मिनिटं मला द्या. वन बोला. सेकंड, मी प्रथम त्या मयुरीचं कौतुक आणि अभिनंदन करेल तिच्या धाडसाचं, आणि आज ज्या पद्धतीने तिने ते मांडलं त्या तिच्या हुशारीचं सुद्धा. खरंच मुलींनी अशी भूमिका घेऊन स्वतःचा जीव वाचवायला पाहिजे आणि आई वडिलांची लेख वाचवायला पाहिजे. वन, आता काय परिस्थिती आहे, जसा बलात्काराचा दहशतवाद या समाजात फोफावलेला आहे, अगदी तसाच हा हुंडाबळीचा अक्राळ विक्राळ राक्षस हा आपल्या समाजात फोफावलेला आहे. बरोबर. आणि मग त्याला आता जोड मिळते आहे राजकीय दहशतवादाची. मी अत्यंत जबाबदारीने शब्द वापरते. कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना असा दहशतवाद पसरवा असं सांगत नसतो, परंतु जसं आपण म्हणालात की कुठला चेक नसतो का यावर, तर ते कार्यकर्ते समाजात, म्हणजे मी अगदी जबाबदारीने सांगते की आम्ही हळदी कुंकाला जर गेलो तर सगळ्यात जास्त दागिने घातलेली, सगळ्यात लंब्या गाडीत आलेली आणि सगळ्यात जास्त भाव घेणारी महिला जी असते, तिला विचारलं तुमचे हे काय करतात, ती म्हणते राजकारण करतात. म्हणजे काय करतात, म्हणजे ते कुठल्या तरी नेत्याला धरून असतात, तो नेता माझ्या खिशात आहे असा आव समाजात आणतात आणि समाजातल्या छोट्या मोठ्या लोकांची, आणि जसं तुमच्या प्रतिक्रियांमध्ये आलेलं आहे, ससानेंनी लिहिलं, हवीदादांनी लिहिलं की गरिबांच्या जमिनी लाटून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून झालेल्या छोट्या मोठ्या चुकीला कॅश करून काही ठिकाणी भूखंड माफियाज असतात, यातून ते पैसा काढतात. शरदचंद्रजी पवार जुन्या काळात म्हणायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. मला आपण सामाजिक कार्यकर्त्या म्हणता, मी खरं तर स्त्रीरोग तज्ञ आहे, पण मला अभिमान वाटतो की मी सामाजिक कार्यकर्ते. पण आता 80% अर्थकारण आणि 20% समाजकारणच नाही. मिरगेजी, आता हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, सगळं राजकारण आणि अर्थकारण, पण मिरगेजी याच्यात एक आणखी मुद्दा आहे, आणि मी पुन्हा सांगतो, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही, सगळ्याच पक्षांमध्ये अशी माणसं शोधून दाखवता येतात. एक काळ होता की ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार होतं आणि जिल्हा जेव्हा संमेलनं वगैरे व्हायची पक्षाची, त्याच्यामध्ये सगळ्या सोन्याच्या लगडी गळ्यामध्ये असलेल्या लोकांच्या बाबतीत शरद पवारांना दखल घ्यावी लागली होती आणि सांगितलं होतं की जरा साधेपणाने वावरा, आपण अशा प्रकारे असं सोन्याचा जाहीर दर्शन कर प्रदर्शन ठेवलेलं नसतं. ते पण मला या निमित्तानं तुम्हाला मिरगेजी एक म्हणायचंय की आज अजित पवारांच्या, म्हणजे हा जो कोण आहे हगवणे, तो काय राष्ट्रवादीचा कोण कार्यकर्ता होता किंवा नव्हता, पण फक्त राष्ट्रवादी अजित पवार आज दिसतंय म्हणून अजित पवार होते. हा माणसाचे संबंध सगळे पहिल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून होते. वाल्मिक कराड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत नव्हता, तो आधीच्याच राष्ट्रवादी सोबत होता. जेव्हा धनंजय मुंडे आले होते तेव्हा इतरांकडे बोट दाखवताना थोडी 2-3 बोटं जरा आपल्याकडे पण दाखवणार आहात मिरगेजी तुम्ही? मान्य आहे. प्रत्येकच पक्षात, मी आता तुम्हाला उदाहरण सांगते की सत्ता आणि सत्तेतून आलेला पैसा म्हणजे काय. मयुरीने फार सुंदर शब्द वापरला, माज, गुंडगिरी अधिक दादागिरी. मी उदाहरण देईल तुम्हाला. उन्नावला एका आमदाराने आणि त्याच्या पुत्राने एकत्रित मंदिरात रेप केला. कुठं आहे ती केस, काय झालं, कुठलं कन्व्हिक्शन, काही नाही. मिश्रा नावाचे एक गृहराज्यमंत्री होते सेंटरचे, त्यांच्या पुत्रांनी शेतकरी आंदोलकांवर अक्षरशः गाडी चालवली. कुठं आहे ती केस, काय झालं पुढं, माहित नाही. आता पोर्शे कार हिट अँड रन वालं सुनील टिंगरे नावाच्या एका खरंच लोकप्रतिनिधीने फोन केल्यामुळे ससून मधला ब्लड रिपोर्ट बदलला. वाल्मिक कराडचं उदाहरण तर आपणच दिलं. प्लस आता दीपक मानकर नावाचे, आता पुण्याच्या याचे अध्यक्ष होते कुठल्या तरी पक्षाचे, त्यांचा कोट्यावधीची खंडणी म्हणून राजीनामा द्यावा लागला. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की सोफिया कुरेशी, जिने जीव धोक्यात घालून आज ते सिंदूर हे केलं, त्याच्यात एक कोणीतरी विजय शहा एसीत बसून सांगतो की ती अशी आहे ती तशी आहे. कशाच्या भरोशावर, माजाच्या भरोशावर. कसला माज, राजकारणाचा, सत्ताकारणाचा आणि पैशांचा. एकच उदाहरण नाहीये. ठीक आहे, मला मिरगेजी, मला साधारण तुमचा सूर दिसला, मला सूर दिसला तुमचा, पण याच्यामध्ये एक अडचण सुद्धा अशी होते, आणि या बाबतीत मात्र रुपाली असतील, नाही तर तुम्ही असाल, नाही तर अन्य कोणत्याही नेते असतील,
मुळात सगळेच पक्षांमधल्या नेत्या कदाचित इकडे शिव्या खातात, टीका टिप्पणी सहन करतात, पण त्यांचा तिकडे वरचष्मा चालतच नाही. जिकडे महिला अध्यक्षाला तिकीट वाटपामध्येच रोल दिलेला नसतो, महिलांना फारशी तिकीटच वाटप होत नाहीत, तिकडे त्या बोलणार काय आणि करणार काय, कारण त्या बाबतीत सगळे पक्ष हे एकाच पक्षाचे आहेत, पुरुष पक्षाचे आहेत. मी पुन्हा एकदा मयुरीकडे जातो. मयुरी, या निमित्ताने विचारायचं आहे, हा जो सगळा राजकीय वरचष्मा या हगवणे कुटुंबियांचा दिसतोय, ज्याचा त्यांना काय तुम्ही म्हणाला तसा माज होता, असे कोणी राजकारणी घरी यायचे का? त्यांच्याकडे खरंच अशी पदं होती का? व्यवहार काय चालायचे? सोर्स ऑफ इन्कम काय होतं?